वटपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील गांधी चौक तसेच सुभाषनगर हनुमान मंदिर परिसरात विवाहित महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत केले। हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महिलांकडून वडाच्या वृक्षाला पवित्र दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालण्यात येते। यावेळी सावित्री सत्यवान यांच्या आदर्श दाम्पत्य जीवनाचे स्मरण करण्यात आले। पौराणिक कथेनुसार पतिव्रता सावित्रीने आपल्या निष्ठा, धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले। त्यामुळे वटपौर्णिमा हा सण स्त्रीच्या निष्ठेचे, समर्पणाचे आणि कौटुंबिक मूल्यांचे प्रतीक मानले जाते। वडाचा वृक्ष भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक असून पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे विशेष महत्त्व आहे। हा वृक्ष मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतो, जैवविविधतेचे संवर्धन करतो, तसेच अनेक पक्षी आणि प्राण्यांना आश्रय देतो। त्यामुळे वटपौर्णिमेचा सण धार्मिक परंपरेबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेशही समाजाला देतो। यावेळी उपस्थित महिलांनी भारतीय संस्कृतीचे जतन, कौटुंबिक ऐक्य, परस्पर विश्वास आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प व्यक्त केला। परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। हा सुवासिनीचा सण आहे। सावित्रीने तिच्या पतीसाठी हे व्रत केलेलं आहे, म्हणून याचं महत्त्व स्त्रियांसाठी आणि सुवासिनीसाठी अधिक महत्त्वाचं आहे। वडाची पूजा करून त्याला 7 फेरे मारून आपल्या पतीच्या आयुष्याची, दीर्घायुष्याची प्रार्थना ही वडाच्या झाडासारखंच आपल्या पतीचं आयुष्य दीर्घ हो हीच प्रार्थना करत असतात महिला सर्व।